नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीसाठी सर्वात सोपे फक्त 10 ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत। हे भाषण अतिशय सोपे व आकर्षक आहे। तर चला मग सुरुवात करूयात। नमस्कार, माझे नाव अश्विनी शेंडे आहे आणि मी इयत्ता 3री मध्ये शिकते। आज 12 जानेवारी निमित्त आपण सर्वजण स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात झाला। स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते, तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते। स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्याकडून आध्यात्मिक शिक्षण घेतले। त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले। स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन जगभरात ओळखली जाते। त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत। 1902 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। कुणी लढले न्यायासाठी, कुणी लढले न्यायासाठी, सत्यासाठी कुणी लढले, धर्मासाठी लढणाऱ्यांमध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले। स्वामी विवेकानंद आदर्श ठरले। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।